आजचा होता गुरुवार म्हणून आपल्याला जायचं होतं शेगाव. पहिले तर आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकेले. पहिले ते पेट्रोल पंपावर येऊन गाडी घेतलं 300 रुपयाचं पेट्रोल होतं. पेट्रोल टाकल्यावर येऊन पोचलो डायरेक्ट खिरोड्याच्या पुलावर. पूल क्रॉस करून डायरेक्ट येऊन पोचलो आपण शेगाव नगरीमध्ये. पार्किंग जिकडे जातच होतो तो आपल्याला दिसला हव्यात ही काय बा लटकी. विशेष म्हणजे तर तिच्यात कोणीच नव्हतं बसेल. तर ते आहे माऊली स्काय डायनिंग. ते पायत पायत येऊन पोचलो आपण डायरेक्ट पार्किंग क्षेत्रामध्ये. तिथं आल्यानंतर तर पहिले गाडी दिली पार्किंग मध्ये आणि आम्ही चाललो श्री मंदिर भक्त निवास संस्कृतकडे. इथून बाहेर आल्यानंतर घोड्या भाविकांच्या गर्दीतून वाट काढत काढत येऊन पोचलो प्रवेश द्वारापाशी. आत आल्यानंतर जागेत काय जादू आहे, वेगळीच ऊर्जा बघायला मिळते. हा मित्रांनो, तुम्ही अजून पण आपल्याला फॉलो नसेल करेल तुम्ही तर पहिले फॉलो करून घ्या. पहिले तर चप्पल स्टँडवर येऊन आपल्या चरण पादुका व्यवस्थित दिल्या ठेवून ते झालं नाही तर श्रींचं घेतलं दर्शन घेऊन झाल्यानंतर भावी भक्तांची गर्दी इतकी झाली की जरा बी आपण उशिरा आलो असतो तर आपले नंबर 30 असणार. जाऊ द्या, आपण आलो डायरेक्ट जेवणाकडे. श्रींचा प्रसाद पण हाच आणि जेवण पण हेच आहे. श्रींचा प्रसाद घेता घेता आम्हाला श्रींचे जुने पुराणे फोटो ते पायात येऊन पोचलो आम्ही डायरेक्ट चप्पल स्टँड जवळ. तिथं आल्यानंतर घेतले आपल्या चरण पादुका आपल्या जवळ आणि येऊन पोचलो डायरेक्ट पार्किंग पाशी. तिथं आल्यानंतर काढली आपली गाडी आणि चाललो आमच्या घरी. तुम्हाला अजून एक खेप सांगतो, तुमच्या भावाचे 500 फॉलोअर्स कंप्लीट करून टाका. स्क्रीनवर तुम्हाला फॉलोचं बटन दिसत असेल ते दाबून द्या. हा, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक दादा वाजवे मग आता अंत पृथ्वीचा बघायला, अंत पृथ्वीचा बघायला युगे चालली झरझर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.